जय हिंद आणि नमस्कार. वेलकम टू जय कृष्णमूर्ती लर्निंग. आज आपण 10वीच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. 10वीचा जेव्हा आपण पुस्तक ओपन करतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम पुस्तकाच्या पहिल्याच पानावर दिसतं की सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान. मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण एक व्हिडिओ माझा एक्सप्लेन केला की व्हॉट इज सायन्स. ॲक्च्युली आपल्याला कळालं की सायन्स म्हणजे काय. सायन्स इज द स्टडी ऑफ नेचर. याला काय म्हणलं आपण, इट इज द स्टडी करणं म्हणजे सायन्स. ही गोष्ट मी मागं पण तुम्हाला एक्सप्लेन केली की सायन्स म्हणजे काय. ॲक्च्युली स्टडी ऑफ नेचर, स्टडी करायचं म्हणजे अभ्यास करायचं. म्हणजे तुम्हाला जर फेवरेट तुमची वस्तू तुमचा मोबाईल, तुम्हाला जर त्याचा अभ्यास करायला तर तुम्ही काय करताल, त्याच्यामध्ये रॉम किती, त्याच्यामध्ये त्याचा कॅमेरा किती, त्याचा डिस्प्ले किती, त्याचा ॲम्युलेट डिस्प्ले का, बॅटरी किती, ह्या सर्व गोष्टीचा आपण काय करू, अभ्यास करू, त्याला स्टडी करू. हे कसं वर्क करतं. तसंच निसर्गामध्ये काय निसर्गामध्ये एक बाईक चालती, एक मी आहे इथं, किंवा माणूस आहे, झाडं आहेत, प्रत्येक गोष्टी जे पाहतात ते निसर्गामधल्या त्या गोष्टी कशा वर्क करतात त्याचा अभ्यास करणं म्हणजे सायन्स. सायन्स इज नथिंग बट द स्टडी ऑफ नेचर. आणि मग नंतर बाबा मागच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तुम्हाला कळलं असेल की सायन्स म्हणजे काय. पण बाबा टेक्नॉलॉजी म्हणजे काय. आपण म्हणतो की जसं तुम्हाला माहिती की 18व्या शतकामध्ये नाही 20व्या शतकामध्ये म्हणतात की 1900 ह्या जे मागची शतक होतं त्या शतकामध्ये टेक्नॉलॉजिकल इव्होल्युशन झालं. इंग्लंडमध्ये टेक्नॉलॉजिकल इव्होल्युशन झालं, रिव्होल्युशन झालं. टेक्नॉलॉजी म्हणजे काय. टेक्नॉलॉजी इज द ॲप्लिकेशन ऑफ सायन्स. ॲप्लिकेशन ऑफ सायन्स म्हणजे काय, जर मला एक सायन्सने मी एक इन्व्हेन्शन केलं की बाबा समजा एखादी गोष्ट कशी वर्क करते, एखादी गोष्ट समजा मी सायन्समध्ये थेरॉटिकली सांगितलं की ही गोष्ट अशी वर्क करते, पण त्याचं ॲप्लिकेशन करणं, त्याला यूजमध्ये आणणं. जसं की मोबाईल हा बायनरी लँग्वेजवर चालतो, 10010101 याच्यावर चालतो, पण त्याला काय करतो आपण, ते काय सायन्सने इन्व्हेंट केलं याला 1010. पण टेक्नॉलॉजीने काय केलं, त्याला मोबाईलमध्ये आणलं, त्याला मायक्रो प्रोसेसरमध्ये टाकलं आणि त्याच्यापासून प्रोग्रामिंग करून ती गोष्ट रन केली. म्हणजे काय, इट इज द ॲप्लिकेशन ऑफ सायन्स इज टेक्नॉलॉजी. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्याला क्लिअरच पाहिजे, कारण की आपल्याला वर्षभर स्टडी करायची. तुम्हाला माहिती आपल्याला विज्ञानच का स्टडी करायला दिलं. आपल्याला पहिली गोष्ट कोणते विषय दिले, मराठी दिली, आपली मातृभाषा, हिंदी दिली, आपली राष्ट्रीय भाषा इंग्लिश दिली, ही आपली वर्ल्डची भाषा, आपल्याला इतिहास दिला, भूगोल दिला, गणित दिलं, विज्ञान दिलं. पण विज्ञान का दिलं. ठीक आहे, आपल्याला कळालं की यार मराठी माझी मातृभाषा, मला ती आलीच पाहिजे. हिंदी ही माझी राष्ट्रीय भाषा, मला ती आलीच पाहिजे. इंग्लिश ही वर्ल्डमध्ये जर जायचं, मला माझं अस्तित्व टिकून ठेवायचं असलं, मला जगाबद्दल माहिती पाहिजे असली तर मला इंग्लिश विषयाबद्दलची माहिती हवीच. पण आपल्याला सायन्स का दिलं. हा गणित मला कळलं, व्यवहारामध्ये गणित लागतं. भूगोल कळलं, भूगोल आहे. इतिहास कळलं की इतिहास जर जाणला नाही मी तर इतिहास क्रिएट पण करू शकणार नाही. पण विज्ञान का दिलं. विज्ञान का शिकायचं आपण. विज्ञान शिकायचं याच्यासाठी की आज आपण जे पाहतो, आज आपण जे रिव्होल्युशन पाहतो, आपल्या बाजूला आजूबाजूला पाहतो, मोटरसायकल, मोबाईल, ज्या टेक्नॉलॉजिकल वस्तू, एखादी ट्यूब जळती, ती ट्यूब कशी जळती, त्याला काय केलं, त्याला इन्व्हेंट केलं विज्ञानाने त्याला इन्व्हेंट केलं आणि त्याचं टेक्नॉलॉजीने ॲप्लिकेशन करून आपल्या व्यवहारामध्ये आणलं. आज जी गोष्ट आहे आपण जे काही पाहतो, मला पाहता तुम्ही किंवा तुम्ही कोणची पण गोष्ट पाहतात, निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करणं म्हणजे सायन्स. आणि आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, त्यामुळे सायन्स गरजेचं आहे. ठीक आहे, आता 10वीची सुरुवात झाली बाबा. 10वीचा पहिला चॅप्टर आहे की ग्रॅव्हिटेशन. मराठीमध्ये जर पाहायला गेलं तर गुरुत्वाकर्षण म्हणजे काय. गुरुत्वाकर्षण म्हणजे द फोर्स. आपल्याला याच्या आधी पण पाहिलं, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी गोष्टी सांगितल्या की तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल की व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, फोर्स काय आहे. त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगितली फोर्स. सर ग्रॅव्हिटी इट इज अ फोर्स. जर तुम्ही 8वीमध्ये पाहायला गेलं तर फोर्स म्हणजे काय. फोर्समध्ये मागच्या पण याच्यामध्ये द पुश ऑर पुल अप्लाइड ऑन द बॉडी. एखाद्या गोष्टीला मी याला उचलतोय किंवा ठेवतोय तेव्हा जी गोष्ट अप्लाय करतो ती फोर्स. म्हणजे द पुश ऑर पुल अप्लाइड ऑन द बॉडी इज व्हॉट, फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय. ग्रॅव्हिटी म्हणजे काय. ग्रॅव्हिटी ही एक फोर्स आहे, तो
ह्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्टी अप्लाय होतो. ह्या सर आयझॅक न्यूटननी जेव्हा केप्लसनी त्याचे लॉ दिले तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा सर्क्युलर मोशन मध्ये अर्थच्या अराउंड मून रिव्हॉल्व होतो. मून हा अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होतो. पण का होतो? कोणता फोर्स त्याला बाइंड करून ठेवतो? तर त्याचं उत्तर काय भेटलं? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाइंड्स मून टू अर्थ. तो बाइंड करून ठेवतो. एखादी आपण ह्या जमिनीवर आपल्या खाली आपण खालीच का राहतो? आपण वर का उडत नाहीत? आपण का जात नाहीत? याच्यामध्ये तुम्हाला माहिती याची सर आयझॅक न्यूटनची स्टोरी खूप फेमस आहे. मी जर सांगितली तुम्हाला बोर होऊ शकते, कारण ही स्टोरी तुम्हाला माहित असेल की तो माणूस झाडाखाली बसल्यानंतर माणूस ना इतका रिव्होल्युशनरी माणूस होता. खरं तर मी एकानंतर दुसरा पॉईंट सांगायच्या आधी एवढं सांगतो की रिव्होल्युशनरी माणूस होता. सर आयझॅक न्यूटननी खूप काही गोष्टी केल्या, कारण की ना त्यांनी नुसता याच्याबद्दलच नाही, त्यांनी ग्रॅव्हिटी बद्दलच नाही तर प्रकाशाबद्दल त्यांनी त्याचा शोध केला, साऊंड बद्दल केला. त्यांनी ना मॅथमॅटिक्सची एक नवी मेकॅनिक्स नावाची एक नवी ब्रँच केली बाबा. ब्रँच मेकॅनिक्स कॅल्क्युलस नावाची एक त्यांनी ब्रँच केली. कॅल्क्युलस म्हणजे काय? आपण डिफरन्शिएशन ज्या गोष्टी समोर आपल्याला पाहायला भेटतात, तर कॅल्क्युलस त्यांनी काढलं, इन्व्हेंट केलं. म्हणजे ज्या गोष्टी टर्म्स त्यांनी दिल्या. इतका रिव्होल्युशनरी माणूस होता. आणि त्यांनी नुसतं ग्रॅव्हिटी म्हणूनच त्याला ओळखू नका. त्याने लाईटवर वर्क केलं, त्यांनी साऊंडवर वर्क केलं, त्यांनी मॅथमॅटिक्सवर वर्क केलं. त्याची बुक जी आली होती प्रिन्सिपिया मॅथमॅटिका 1687 मध्ये त्याची बुक आली. 1687 प्रिन्सिपिया मॅथमॅटिका आली. त्या प्रिन्सिपिया मॅथमॅटिका मधून त्यांनी युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटी दिला की यार हे युनिव्हर्स कसं वर्क करतं. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज व्हॉट? द फोर्स विच बाइंड. म्हणजे त्याचं युनिव्हर्सल लॉ मध्ये काय सांगत होतो की एव्हरी पार्टिकल अट्रॅक्ट एव्हरी अनादर पार्टिकल. म्हणजे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला अट्रॅक्ट करते विथ द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जर इथं दोन गोष्टी आहेत, ही एक गोष्ट ही दुसरी गोष्ट आहे, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला अट्रॅक्ट करतात आणि त्यांच्यामधला अट्रॅक्शनल जो फोर्स आहे तो यांच्या मासच्या गुणाकारा इतका असतो. M1 M2 आणि तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, भागाकारामध्ये असतो त्यांच्या मधल्या डिस्टन्स. म्हणजे त्यांचं जर डिस्टन्स तितकं जर असलं तर त्या स्क्वेअर ऑफ त्यांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअर इतका असतो. तो लॉ दिला. तर ठीक आहे, आपल्याला कळलं गुरुत्वाकर्षण फोर्स काय आहे हे आपल्याला कळलं. ठीक आहे, समोरचा पॉईंट म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सर्क्युलर मोशन आपल्याला दोन गोष्टी आहेत, एक स्ट्रेट लाईन मोशन आणि एक सर्क्युलर मोशन. एक आहे स्ट्रेट लाईन मोशन अँड एक सर्क्युलर मोशन. स्ट्रेट लाईन मोशन म्हणजे काय? मी चालतोय असं, मी समोर तुमच्याशी एक स्ट्रेट लाईन, एखादी व्हेकल चालते, एखादी गाडी चालते, ती कशी चालती? स्ट्रेट लाईन मध्ये चालते. आणि एखादी समजा तुम्ही काय करता, तुम्ही मेरीगो राऊंड तुम्ही जत्रामध्ये पाहत असताना, जत्रामध्ये जेव्हा तुम्ही ती रथपाळणा खेळतात तो कसा असतो? तो सर्क्युलर मध्ये असतो. ती मोशन कशी होईल? ती मोशन ही सर्कल मध्ये होती. कशी होती? सर्कल. त्याला एक सेंटर असतं. सो सर्क्युलर मोशन म्हणजे काय? ती त्याच्या सर्कमफरन्स, त्याच्या इथं मोशन व्हायला का नाही, त्याच्या सर्कमफरन्सनी ती मोशन व्हायली. So circular motion is what? The motion which occurs in circle. समजतंय? आणि नंतर जर पाहिलं गेलं तर सेंट्रिपिटल फोर्स. म्हणलं तुम्हाला कळालं, ह्या गोष्टी कळाल्या असतात की फोर्स म्हणजे काय. फोर्स तर कळाला, पण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? याला जर वर्तुळाकार गती कळाली आपल्यानंतर अभिकेंद्रिकीय बल म्हणजे काय? अभिकेंद्री बल म्हणजे काय? अभिकेंद्री याच्यामध्येच याची डेफिनेशन आहे. द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. अभिकेंद्रिकीय, केंद्राकडे आपल्या म्हणजे डायरेक्शन असलेला फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स विच इज डायरेक्टेड. हे पहा, एक एक्सपेरिमेंट सांगतो तुम्हाला. एक काय करा, एक दोरी घ्या, त्या दोरीला तुम्ही काय करा, एक गोल एक दगड बांधा समजा आणि त्याला गोल गोल फिरवा. काय होतंय? ती गोष्ट गोल सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला वर्तुळाकार गती याच्यामध्ये पाथ मध्ये फिरती आणि त्याच्यामध्ये ती जी
त्याच्यामध्ये एक फोर्स आहे, त्या जर समजा ती जर तुम्ही असं गोल गोल फिरवतायत आणि ती गोष्ट जर सोडून देतात अचानक, तर ते काय होतं, समजा सोडून दिलं त्याला, तर ते त्याच्या ते ह्या डायरेक्शन निघून जाईल ते, पण तर ते त्या डायरेक्शनला जो फोर्स त्याला अप्लाय होतो त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. जो फोर्स त्याला सेंटरच्या पलीकडे बाहेर सेंटरच्या अपोजिट साइडला पाठवतो, त्या फोर्सला काय म्हणलं जातं, सेंट्रीफ्युगल फोर्स. पण जो फोर्स त्या दगडाला त्याच्या सेंटर पासून जोडून ठेवतो, काय होईल इथं, स्ट्रिंग काय करायली, सेंट्रीपिटल फोर्सचं वर्क करायली. स्ट्रिंग काय करायली, सेंट्रीपिटल फोर्सचं वर्क करायली. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. जसं की समजा हा सर्कल आहे आणि या सर्कल, समजा ही ठीक आहे, ही अर्थ आहे, या अर्थच्या बाजूला मून रिव्हॉल्व होतो असा, पण ह्याला कोणची एनर्जी बाइंड करते, इथं कोणता ना कोणता तरी फोर्स असेल ना. जसं की त्या दोरीला ते बांधला होता दगड, तिथं एक कोणता तरी फोर्स होता, तर इथं पण कोणता तरी फोर्स असेल ना. तर तो फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो याच्यामध्ये, मून आणि अर्थ मध्ये. ती जी स्ट्रिंगचं काम आहे ना, तिथं त्या ह्याच्यामध्ये जे स्ट्रिंगचं काम करत होतं, इथं ती गोष्ट ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या स्ट्रिंगचं काम करतो. ठीक आहे, एक ओव्हरव्ह्यू घेतो की आज काय आपण शिकलो, सायन्स म्हणजे काय शिकलो, टेक्नॉलॉजी म्हणजे काय शिकलो, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय शिकलो. आपण पाहिलं सर आयझॅक न्यूटनचं कॉन्ट्रीब्युशन काय, आणि आपण पाहिलं सर्क्युलर मोशन पाहिलं आणि सेंट्रीपिटल फोर्स पाहिलं. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. ठीक आहे, हे आज आपलं पहिलं लेक्चर आहे. उद्या आपण केप्लर्स लॉ पाहू. खूप खूप धन्यवाद.